नमस्कार मित्रांनो, राहुल शेतकरी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हा आहे 2.5 महिन्याचा प्लॉट। आज आपण या प्लॉटला इफ्कोचं लिक्विड कन्सर्टिया सोडत आहे, तरल कन्सर्टिया। याच्यात ॲझोटोबॅक्टर, फॉस्फेट बॅक्टर, पोटॅशियम सोलोबॅजिंग बॅक्टेरिया हे तरल कन्सर्टिया आहे। हे जीवाणू आपण जर जमिनीत सोडले तर आपण जे NPK टाकलेलं आहे ते जे जमिनीत पडलेले असतात ते अपटेक व आद्रिकीला मिळून देण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात व जे आपण जमिनीत जास्त प्रमाणात खत टाकतोय त्याचा खर्च वाचतो। याला आपण ड्रीपद्वारे सोडू शकतो। ड्रीपद्वारे सोडण्याची प्रक्रिया आपण 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर लिक्विड कन्सर्टिया आणि 2 किलो गूळ असं करून आपण हे 5 दिवसासाठी पडत ठेवायचं। तसं केल्याने जे 5 दिवसासाठी आपण पडत ठेवलेलं आहे जे लिक्विड कन्सर्टिया आहे त्याचे जीवाणूत वाढ होते व वाढ झाल्याने त्याचे अपटेक करण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढून जाते व 5 दिवसांनी आपण ते लिक्विड कन्सर्टिया खालून ड्रीपद्वारे सोडून द्यावे। परत एक काळजी घ्यायचं कारण म्हणजे आपण हे जीवाणू सोडले असता 7 ते 8 दिवस कोणतेही कीटकनाशक व बुरशीनाशक सोडू नये, जेणेकरून जे आपण जीवाणू जमिनीत सोडले आहे ते कीटकनाशक किंवा कोणतेही बुरशीनाशक असो, फंगीसाईड असो, या कारणामुळे ते मरण पावू नये ही मेन काळजी घ्यायची। आणि एक म्हणजे हे जे आपण 200 लिटर पाणी केलं आहे ते संध्याकाळच्या टायमाला म्हणजे ऊन कमी असताना, तापमान कमी असताना सोडावे, जेणेकरून जे आपण जीवाणू सोडतोय ते जीवाणू मरण पावू नये आणि व्यवस्थित ते जमिनीत जावे। आणि एक आपण हे लिक्विड कन्सर्टिया परत थोडे 100 ml काढून परत 2 किलो गूळ असे करून परत त्याचे प्रक्रिया वाढू शकतो आणि परत 8-15 दिवसांनी किंवा महिन्याने हे आपण सोडू शकतो। याची खूप चांगली रिझल्ट आहे। रिझल्ट म्हणजे आपण जे अतिरिक्त खर्च करतोय वरून 10-26 असो, 12-32-16 असे जे खत टाकतोय ते खत जमिनीला मुबलक प्रमाणात अवेलेबल होत नाही, म्हणजे जशी अपटेक होत नाही, ते खत तसेच आपल्या जमिनीत पडलेले असतात आणि आपण परत खतं टाकतो तो जमिनीवर तसाच लेअर तयार होतो व हे जे आपण सोडलेले खतं वरतून असलेले खतं असो हे फिक्स होतात। त्या कारणामुळे आपण हे लिक्विड कन्सर्टिया नक्की सोडावे। याने आपला खर्चाचा जो आपण अतिरिक्त खर्च करतो आहे खतासाठी तो खताचं प्रमाणसुद्धा खर्चसुद्धा कमी होतो आणि त्याचा आपल्याला पैशाच असो कोणत्याही गोष्टीत आपल्याला लाभ होतो। धन्यवाद।